फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी या मागणीसाठी फलटण कोरेगाव मतदारसंघातील काही कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला आले होते. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हे सगळे कार्यकर्ते आहेत. नेमकी तुमची काय भूमिका आहे आणि शरद पवारांकडे काय मागणी केली? आता पवार साहेबांची भेट झालेली आहे. गेल्या महिन्यापासून आम्ही फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि बौद्ध समाजाला संधी द्या ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आमच्या समाजामध्ये. गेल्या 2009, 2014, 2019 आणि 2024 या कालमर्यादेमध्ये आमच्या बौद्ध समाजाला विचारात न घेता आम्हाला 59 जाती एससी मध्ये आहेत, परंतु त्यातली एक बौद्ध समाज ही जात एका साईडला काढून अन्यायकारक पद्धतीने आम्हाला राजकारणातून डावललं जात आहे. ती भूमिका घेऊन आज आम्ही पवार साहेबांकडे आलेलो आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला तुमच्याकडून न्याय मिळावा, कारण पुरोगामी विचाराचे जे नेते आहेत ते पवार साहेब आहेत आणि नक्कीच आमचा या ठिकाणी फलटण कोरेगाव मतदारसंघासाठी विचार करतील, बौद्धांना संधी देतील. फलटणमध्ये जे राजकारण चालू आहे ते राजकारण दूषित प्रमाणे चालू आहे, कारण राजकारणाचा ठाव ठिकाणा लागायला फलटणमध्ये तयार नाही. कोणी नेता उठतो, इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे आणि लोकांची दिशाभूल करत आहे. परंतु ज्या नेत्यावर आमचा म्हणजे प्रेम आहे आणि विश्वास आहे ते म्हणजे पवार साहेब, आणि पवार साहेबांना या ठिकाणी आज आम्ही संविधान समर्थन समितीच्या वतीने भेटण्यासाठी आलेलो आहे. पवार साहेबांनी काय तुम्हाला आश्वासन दिलंय? पवार साहेबांनी आमचं म्हणणं सगळं ऐकून घेत असताना आमची मतदारसंख्या किती आहे हेही त्यांनी विचारून घेतलं. त्यानंतर आम्ही आमच्या मागण्या त्यांना सांगितल्या की इतके वर्ष आम्हाला त्यांनी कुणीही संधी दिलेली नाहीये. तुम्ही जर संधी दिली तर फलटण कोरेगाव मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचं प्रतिनिधित्व आमचा समाज नक्की करू शकतो आणि त्यासाठी आम्ही ती मागणी केली होती. करत असताना त्या मागणीमध्ये आम्ही असं बोललो की बाबा संपूर्ण इथून पुढच्या होणाऱ्या संपूर्ण निवडणुका, पंचायत समिती, जेडपी किंवा इतर नगरपालिका असतील, त्या सगळ्या निवडणुकामध्ये आमचा समाज एकत्रितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू, असं मी त्यांना शब्द दिलेला आहे. असं वाटतंय का उमेदवारी शरद पवार यांच्या पक्षाकडून तुम्हाला मिळू शकते? शरद पवार हे पुरोगामी नेते आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालवलेला आहे आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की पवार साहेबच यावर निश्चितपणे तोडगा काढतील अशी आमची अपेक्षा आहे. फलटणला एक मेळावा घेतला होता बौद्ध समाजाच्या वतीनं. त्या संदर्भात काय बोलणं झालं होतं? साधारणतः एकंदरीत सगळ्या बांधवांचं म्हणणं काय येत आहे? बांधवांचं असं म्हणणं आहे की तालुक्यातील जे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जे 157 गाव आहेत, ते 157 गावामध्ये सुद्धा आम्ही सर्वे केला. तर तो जो सर्वे असा आहे की तुम्ही आता पुढे चला, समाजच म्हणतोय की तुम्ही पुढे चला, तिकीट कुणी देऊ न देऊ पण तुमचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या पाठीमागे आहोत. फलटणकरांनी निर्धार केला आहे की एकच निर्धार बौद्ध आमदार. कसं बघता याकडं? फलटण असेल किंवा कोरेगाव मतदारसंघाचं ते लोकसंख्याबळ कसं आहे? फलटण तालुक्यात साधारण 60 ते 65 हजार मतदार हे बौद्ध समाजाचे आहे आणि त्याच्या कारणामुळेच अनुसूचित जातीसाठी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव झालेला आहे की ज्याची संख्या जास्त त्याला तिथे प्रतिनिधित्व मिळावं असा त्याचा नियम धरून जर नियम धरून जर प्रतिनिधित्व मिळालेलं नसेल 3 वर्ष झाले तर हे कुठंतरी चुकीचं आहे असं वैयक्तिक आम्हाला वाटतंय आणि ह्या गोष्टीचा उठाव म्हणून आम्ही तालुक्यातील सर्व बौद्ध समाज एकत्र आल्यानंतर दिनांक 25 ऑगस्ट रोजी एक तालुक्या लेवलला एक मेळावा घेतला. मेळावा घेत असताना आम्ही इतर सर्व समाजाशी संपर्क साधलेला आहे की जेणेकरून बाबा जरी आम्ही तालुक्यात बहुसंख्येने असेल, अनुसूचित जातीमध्ये आम्ही तालुक्यात बहुसंख्य बौद्ध समाज आहे, तरी पण आम्हाला इतर समाजाची ही मदत लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही मराठा समाज जो तालुक्यात मोठा आहे, त्यानंतर ओबीसी समाज, धनगर समाज, तसेच इतर मुस्लिम समाज, इतर सर्व समाजांची गाठीभेटी घेतलेल्या आहेत. त्यांना आम्हाला पाठिंबा द्या किंवा आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या अशी रीतसर विनंती केलेली आहे. त्यांनी प्रत्येक समाजाने आमच्या समाजाला एक चांगली सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे व प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी ही मेळाव्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी काही तर शेतकरी संघटनेने तर डायरेक्ट जाहीर पत्र दिलेले आहेत की आमचा बौद्ध समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा आहे म्हणून. त्यामुळे इतर समाजाने जर उचलून धरलं आणि आमचा समाज तर काय आता एक गट्टा झालेलाच आहे,
जर उचलून धरलं तर 100% फलटण तालुक्यात होणारा आमदार हा बौद्ध समाजाचा असणार आहे. आणि जे आम्ही खूणगाठ बांधलेली आहे की एक निर्धार बौद्ध आमदार, ती येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कसल्याही परिस्थितीत पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बौद्ध समाजाचा आमदार तुम्हाला का पाहिजे किंवा नेमकी कुठली कामं आहेत की ही कामं आम्हाला करायची त्यासाठी आम्हाला बौद्ध समाजाचा आमदार? बौद्ध समाजाचा आमदार ह्या मतळ्याखाली आम्ही गेले 3 महिने झालं फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये काम करतोय. हे काम करत असतानाच आम्ही लोकसंख्येच्या मानानं अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येच्या मानानं जादा असल्यामुळे एक मोठा भाव म्हणून बौद्ध समाजाला आम्ही मागणी करतोय. हे करत असतानाच अनुसूचित जातीतील इतर जे जात्या आहेत त्या जातींनाही आम्ही दुखावण्याचा प्रयत्न करत नाही. आमची मागणीच अशी आहे की एकच निर्धार बौद्ध आमदार यावर्षी बौद्ध समाजाला द्या आणि त्याच्यानंतर इतर अनुसूचित जातीतल्या समाजाला दिलं तरी आमची हरकत नाही. पण यावर्षी मोठा भाव म्हणून अनुसूचित जातीतल्या बौद्ध समाजाला यंदा आमदाराची मागणी आम्ही करत आहोत. हे करत असतानाच सर्व धर्मातील लोकांना बरोबर घेऊन विधानसभेमध्ये जो विकासाची कामं राहिलेली आहेत, ज्या ज्या समाजावर अन्याय होत असेल या समाजाचा न्याय मिळवण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी विधानसभेमध्ये बौद्ध समाजाचा आमदार पाहिजे. या दृष्टीनं आम्ही फलटण कोरेगाव मतदारसंघात काम करत आहे आणि हे ऐतिहासिक काम आहे. फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये ही मागणी होती की बौद्ध समाजाचा आमदार पाहिजे आणि ह्या मागणीला 100% आम्ही यशस्वी होऊ एवढीच या ठिकाणी मी सांगत आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. जर शरद पवारांनी, आता तुम्ही सगळे असं सांगताय की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे, जर शरद पवारांनी उमेदवारी नाही दिली तर तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका आहे सर, आम्ही ज्यावेळेला संविधान समर्थ मोर्चाचं निर्माण केलं, सर्व सामाजिक संघ बांधला, त्यावेळेला आम्ही असा विचार केला की आपल्याला कुठल्याही पक्षाने, म्हणतो भाजप असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असतील, राष्ट्रवादी अजित पवार गट असतील, आम्ही प्रत्येकाला मागणी केलेली आहे आणि जो आमचा उमेदवार देईल त्याला आम्ही 100% बौद्ध समाजाचं मतदान करणार आहे. दुसरं कारण असं आहे की हा मतदारसंघ राखीव संघ झाला असताना जो अधिकार बौद्ध समाजाला मिळायला पाहिजे होता, हा 15 वर्षात आम्हाला मिळाला नाही. म्हणून आम्ही एक निश्चय केला आणि निर्णय घेतला की हा या वेळेला बौद्ध समाजाचा आमदार झाला पाहिजे. मग तो कुठल्या पक्षाचा असू द्या, भाजपचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या, आपल्याला सांगितलंय आम्ही त्यालाच मतदान करणार आणि बौद्ध समाजाचा उमेदवार निवडून आणणार, आम्ही निश्चय केलेला आहे. जर कुठल्याच पक्षाने संधी दिली नाही तर अपक्षाचा तुम्ही हो, आम्ही नक्कीच. तर हे होते फलटण मधले कार्यकर्ते ज्यांनी सांगितलं प्रत्येक पक्षांना मागणी करतोय, जर पक्षाने मागणी मान्य नाही केली कुठल्याच पक्षाने तर आम्ही अपक्ष उभं राहू, परंतु यंदाच्या वर्षी बौद्ध समाजाचा आमदार करू असा निर्धार जो आहे तो या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.